कॅपकटमध्ये फोटो ॲड करून घ्यायचा, त्यानंतर लास्टचा भाग डिलीट करायचा आणि त्यानंतर रेशोच्या ऑप्शनवर सिलेक्ट करून 9.16 हा रेशो घेऊन घ्यायचा. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ ही अशी प्रॉपर सेट करून घ्यायचं. त्यानंतर बिटमार्कचा व्हिडिओ तुम्हाला मटेरियलमध्ये दिला आहे तो ॲड करून घ्यायचा. ॲड ओव्हरले करून व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. त्यानंतर स्क्रोल करून व्हिडिओला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करून घ्यायचं. त्यानंतर बॅक यायचं आणि फोटोची लेंथ सॉंगच्या शेवटपर्यंत अशी ओढून न्यायची. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन जिथं जिथं बीट दिसेल तिथं स्प्लिट मारायचं. एकदम स्प्लिट मारून घेतो, नंतर व्हिडिओ कंटिन्यू करू. अशा प्रकारे स्प्लिट मारून झाल्यानंतर बीट मार्कचा व्हिडिओ हा डिलीट करून टाकायचा. त्यानंतर मटेरियलमध्ये दिलेल्या 2 पीएनजी ॲड करून घ्यायच्या. ॲड ओव्हरले अशी फर्स्ट पीएनजी तर सेट करायची आणि त्याची लेंथ ही इथपर्यंत घ्यायची आणि त्यानंतर दुसरी जी पीएनजी आहे त्याची त्या पुढे घ्यायची. त्यानंतर त्याला थोडं मोठं करून अशी इथं सेट करायची आणि शेवटपर्यंत अशी लेंथ ओढून घ्यायची. अशा ओव्हरलेज ॲड करून झाल्यानंतर 1 नंबरचे इमेजला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि कॉम्बोमध्ये आल्यावर झूम ऑन हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून आपल्याला सर्व इमेजला एकच इफेक्ट द्यायचा आहे. ॲनिमेशनमध्ये यायचं आणि त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. स्लाइड वन हा इफेक्ट आपण या 6 इमेजला देणार आहोत. त्यामुळं मी एकदा इमेजला इफेक्ट लावून घेतो, त्यानंतर व्हिडिओ कंप्लीट. या सर्व इमेजला एकच इफेक्ट लावून त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून घ्यायचं आणि त्यानंतर ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर ट्रेंडिंग हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. कॉम्बोमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. स्लाइड अँड वेव्ह हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि डायनामिक शेप हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर पुढच्या इमेजला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचं. इनमध्ये आल्यावर राईट ट्रायंगल आउट हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा. त्यानंतर स्टार्टिंगला यायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यावर खाली स्क्रोल करायचं. हा इफेक्ट नाही लावायचा, त्यामुळे बॅक यायचं परत आणि खाली स्क्रोल करायचं. रिमोट हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये येऊन ॲटमॉस्फिअर कमी करायचं आणि ग्लो हा कमी करून टाकायचा. त्यानंतर बॅक यायचं. इफेक्टमध्ये आल्यावर व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. खाली स्क्रोल करायचं. हालो ब्लर हा इफेक्ट अप्लाय करून टाकायचा आणि त्याची लेंथ इथपर्यंत ठेवायची. बॅक यायचं आणि इथपासून व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचं. बॉडी इफेक्टमध्ये आल्यावर ग्लोविंग लाईन्समध्ये यायचं आणि त्यानंतर टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट अप्लाय करायचा. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंत वाढून न्यायची आणि ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन स्पीड 28 ठेवायची. रेडी झाला आहे. एक्सपोर्टच्या बटनवर क्लिक करून व्हिडिओ हा एक्सपोर्ट करून घ्यायचा.